सलग 3 निवडणुका, 12 वर्षांची सत्ता आणि आज नरेंद्र मोदींच्या नावावर भारतीय राजकारणातील एक नवा विक्रम नोंदवला गेला आहे। 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान झाले। त्यानंतर 2019 आणि 2024 मध्येही ते पुन्हा सत्तेत आले। 1952 मधील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर जवाहरलाल नेहरू सलग 4398 दिवस पंतप्रधान पदावर होते आणि आज नरेंद्र मोदींनी सलग 4399 दिवस पूर्ण करत हा ऐतिहासिक विक्रम मागे टाकला आहे। पण मोदी इतके वर्ष देशाच्या सत्तेत केंद्रस्थानी टिकले तरी कसे? कारण त्यांच्या काळात भारतात बदल फक्त घोषणांमध्ये नाही तर अनेक ठिकाणी प्रत्यक्ष दिसला। देशभरात महामार्ग, एक्सप्रेसवे आणि मोठे मोठे पूल उभे राहिले। अनेक शहरात मेट्रो पोहोचली, नवीन विमानतळ उभारले गेले आणि रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाला वेग मिळाला। वंदे भारत सारखी भारतात विकसित केलेली आधुनिक ट्रेन भारतीय रेल्वेच्या बदलाची नवी ओळख बनली। UPI मुळे छोट्या टपरीपासून मोठ्या मॉलपर्यंत डिजिटल पेमेंट पोहोचलं। जनधन योजना, उज्ज्वला गॅस, आयुष्मान भारत, घराघरात शौचालय, मोफत धान्य आणि थेट बँक खात्यात मिळणारी सरकारी मदत यामुळे सामान्य माणसांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्याची पद्धत बदलली। कलम 370 मधील बदल, अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा, नवीन संसद भवन, सर्जिकल स्ट्राईक, चंद्रयानाचं यश आणि जागतिक व्यासपीठावर वाढलेलं भारताचं महत्त्व या गोष्टींमुळे मोदींची राजकीय प्रतिमा आणखी मजबूत झाली। पण या चित्राची दुसरी बाजूही आहे। महागाई, बेरोजगारी, नोटाबंदीचे परिणाम, शेतकऱ्यांचे प्रश्न, मणिपूर आणि सामाजिक तणावावरून विरोधकांनी सरकारवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले। म्हणून मोदींचा हा विक्रम फक्त दिवसांचा नाही, तो भारताच्या राजकारणाची भाषा, विकासाची दिशा आणि पंतप्रधान पदाची प्रतिमा बदलणाऱ्या 12 वर्षांचा प्रवास आहे। तुमच्या मते मोदी सरकारचं सर्वात मोठं काम कोणतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऐका जराला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।